जसं की तुम्हाला माहीत होतं की आपले पेपर चालू होते. पेपर वगैरे दिला. शेवटचा पेपर होता आज सकाळचा आणि दुपारचा सुद्धा सॉरी. तर मस्तपैकी मग मी पेपर वगैरे दिला. कारण की आज मी थोडीशी खुश पण होते, थोडीशी नर्वस पण होते. बिकॉज आता आपलं सेकंड इयरचं लास्ट इयर होतं. नंतर थर्ड इयरमध्ये आता आपण एंट्री करतोय की नाही करतोय हे रिझल्ट आल्यावरती कळेलच. पेपर थोडेसे चांगले गेलेत, थोडेसे हार्ड गेलेत. त्याचा विषय तो बाजूलाच आहे. बट ठीक आहे, मी एफसीला गेले, थोडीशी शॉपिंग वगैरे केली. कॉस्मॅटिकचं सामान घ्यायचं होतं मला, जी की मला तिथला शेड लिपस्टिकचा एवढा आवडतो ना की हर टाईम मी तिथनंच घेते. मग मी तो लिपस्टिक शेड वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही थोडंसं वेस्ट साईडचं जे क्लोदिंग सेक्शन आहे ते एक्सप्लोअर केलं. आणि ह्यावेळेसचं वेस्ट साईडचं कलेक्शन भाईसाब मला एवढं आवडलं होतं. बट आपल्याकडं टाईम नव्हता आणि वेळ पण थोडासा कमी होता. त्यामुळं पटापट सगळं आवरून वगैरे घेतलं. आणि आम्ही दोघींनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं पेपरमुळे. त्यामुळे आम्ही पेपरला जाण्याआधी मस्त पाणीपुरी खाल्ली. आणि मी तुम्हाला हे नक्की सजेस्ट करेल की तुम्ही ज्यावेळेस एफसीला जाता, वेस्ट साईडला बाजूने जी गल्ली आतमध्ये जाते ना, तिथे एक काका आहेत. ते पाणीपुरी एवढी सुंदर आणि मस्त देतात ना की मला ती पाणीपुरी खूप म्हणजे खूप आवडली. आणि मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही तिथे गेलात तर ती खावा. बिकॉज ह्या आधी मी कधी तिथे पाणीपुरी खाल्ली नव्हती. आणि जसं मी तुम्हाला बोललं की माझा मूड ऑफ होणार आहे हे मला माहीत नव्हतं. बट स्टील तो झाला. बिकॉज मी तुम्हाला जसं मगाशी बोलले की आपल्याला गावाला जायला आज रात्री निघायचं होतं. बट घरी आल्यावरती मला हे कळलं की आज नाही निघायचं आहे आणि आपल्याला उद्या निघायचं आहे. कारण की आज कामं पण भरपूर राहिली होती, मेहंदी पण नव्हती काढली, बॅग पण पॅक नव्हती झाली. आणि आज 10वीचा रिझल्ट असल्यामुळे आपल्याला म्हणजे पार्टीचं इन्व्हिटेशन पण आलं होतं. सो मम्मी बोलली की आपण उद्या सकाळी लवकर निघूयात. त्यामुळं माझा थोडा मूड ऑफ झाला. बिकॉज मी एवढी एक्सायटेड होती की आज रात्री निघणार, जाणार, लग्न घर आहे, आम्ही सगळे बहीण भाऊ भेटणार, मजा मस्ती करणार ह्या आशेने. बट काही निघायला मला काही जमलं नाही. सो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो. त्यात पण काय ट्विस्ट झालं हे तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तर पार्टी ह्या कारणाची होती बिकॉज माझी एक फ्रेंड आहे, तिला 10वीला चांगले पर्सेंटेज भेटले आणि त्यामुळे तिच्या फॅमिलीनी आज सगळ्यांना पार्टी दिली होती. सो आम्ही सगळे गेलो होतो. आज आमचं जेवणसुद्धा तिकडं झालं होतं. हाताला बघत असताना तर हाताला मी अर्धी मेहंदी लावूनच मी तिकडे गेले होते. बिकॉज उशीर झाला होता, मला उशिरा समजलं की जेवायला जायचं आहे म्हणून मी मेहंदी काढत बसले होते पार्लरवरतीच. मग पार्लरवरती मेहंदी वगैरे काढली. आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी जाऊन डिनर एन्जॉय केला. आणि त्यानंतर पार्लरला येऊन मी राहिलेली मेहंदी